पेशंट आलेला क्लिनिकमध्ये, तो काय सांगत होता, की मानसीताई आज मला असं जाणवतंय गेल्या 1 महिन्यापासून मला काही खाल्लं की टॉयलेटला जायला लागतं. म्हणजे स्टूल थांबतच नाहीयेत. म्हणजे हिरवी मिरची असू दे, म्हणजे मी बाहेर जाऊन काही खाल्लं, पनीर, चीज, की मला सहन होत नाही. तर मी त्याला म्हटलं, की प्रत्येक वेळी काय IBSच आहे असं समजू नकोस. इरिटेबल बाउल सिंड्रोममुळे सुद्धा हा त्रास होतो. पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या गट हेल्थ विषयी सगळ्यात महत्त्वाचं आहे, की तुमचा अग्नी चांगला असला पाहिजे, तुमचं पचन नीट असायला हवं आणि त्यासाठी तिथे लुब्रिकेशन असायला हवं. बऱ्याच दिवसामध्ये त्याला अनेक दिवसांपासून कॉन्स्टिपेशन होतं आणि तो अनेक प्रकारचे लॅक्झेटिव्ह घेत होता, की ज्यामुळे त्याचं पचन न होताच मल बाहेर काढला जात होता आणि त्यामुळे तिथे एक प्रकारची रुक्षता आलेली. आणि मग त्यामुळे त्याला सांगितलं, की आहारामध्ये तुपासारखं औषध नाही. अशा वेळेला जर लॅक्झेटिव्हजमुळे तुझ्या आतड्यांमध्ये ड्रायनेस आलेला आहे, कॉन्स्टिपेशन होतंय, काही खाल्ल्यावर पटकन स्टूलला जायला लागतंय, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू गरम पाण्याबरोबर रात्री झोपताना अर्धा चमचा तूप गाईचं घे, की ज्यामुळे तुझ्यामधले जे आतड्यांना एक ओलसरपणा येईल आणि तुला हा त्रास कमी होईल. काही पथ्य सांगितली. त्याचबरोबर 15 दिवसांनी फॉलोअप लावल्यावर त्यांनी सांगितलं, की मानसीताई अर्ध्या प्रमाणात हा त्रास कमी झालाय आणि त्याची पचनशक्ती चांगली यामुळे सुधारली.